आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये। या ठिकाणी सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे। सध्या पोलीस या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र एक प्रकारे गोंधळाची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। नेमका कशामुळे हा गोंधळ झालाय याची माहिती लवकरच आपल्यापर्यंत येईल। 67व्या महाराष्ट्र केसरीची अंतिम सामना सध्या सुरू आहे। तर आताच मॅट विभागाची स्पर्धा पार पडलेली आणि या विभागाच्या निकालावरून सध्या हा गोंधळ असल्याचं समजतं आहे। या विभागात जो काही निकाल लागलाय त्या निकालावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दोन गटामध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण आहे। दोन्हीकडचे समर्थक सध्या आक्रमक झाल्याचं चित्र आहे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सध्या या गोंधळावर नियंत्रण मिळवण्याचा आणि गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतो आहे। सुरक्षा व्यवस्थापकांकडून सध्या करण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे। काही वेळापूर्वीच गादीवरची स्पर्धा, ज्याला मॅटवरची स्पर्धा असं म्हटलं जातं, ही स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेच्या राऊंडमध्ये जो काही निकाल समोर आलेला आहे त्या निकालावरून सध्या ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर नेमका काय गोंधळ झाला तेव्हाची दृश्य सध्या एबीपी माझाकडे उपलब्ध झालेली आहेत, ते दृश्य आपण पाहूया। शिवराज राक्षे याचा या मॅटवरच्या स्पर्धेमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर या गोंधळाला सुरुवात झाली अशी माहिती सध्या समोर येते आहे। तर आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या गोंधळाला सुरुवात झाली। शिवराज राक्षेच्या पराभवानंतर हा गोंधळ सुरू झाला आणि या गोंधळाने उग्र रूप धारण केल्याचं समजतं। तर कशा प्रकारे शिवराज राक्षे आणि इतर त्यांच्या समर्थकांकडून परीक्षकांना जाब विचारण्यात येतो याची हे दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। या निकालानंतर शिवराज राक्षे आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं चित्र आहे आणि या ठिकाणी कुस्तीच्या ठिकाणी थेट गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। महाराष्ट्र केसरी ही अत्यंत मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जी मॅटवरची फेरी पार पडली, ज्याच्यामध्ये 3-3 मिनिटांचे 2 राऊंड खेळले जातात आणि या निकालामध्ये शिवराज राक्षेला पराभूत घोषित करण्यात आलं आणि या पराभवानंतर शिवराज राक्षे आणि त्याच्या समर्थकांकडून सध्या तिथल्या पंचांना प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि हा संवाद होत असतानाच अचानक बाचाबाचीला सुरुवात झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील झाला, जे आत्ताच आपण दृश्यांमध्ये पाहिलं। त्यानंतर ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, नेमकं काय घडलं या ठिकाणी? नक्कीच आपण जर बघितलं तर गादी विभागामध्ये जे आहे तर शिवराज राक्षे नांदेडचा जो पैलवान आहे आणि पृथ्वीराज मोहोळ पुण्याचा पैलवान यांच्यामध्ये लढत झालेली आहे आणि या लढतीनंतर शिवराज राक्षेला जे आहे पंचांनी पराभूत घोषित केलेलं होतं। मात्र शिवराज राक्षे जो आहे तर त्याला हा पराभव जो आहे तर तो मान्य नव्हता आणि त्याने पंचांना जो आहे प्रश्न उपस्थित केलेला होता। याच्यातूनच बाचाबाची जी आहे तर ती झालेली आहे आणि थेट शिवराज राक्षे यानं पंचांनाच लाथ मारल्याची जी आहे घटना घडलेली आहे। त्यामुळे एकच गोंधळ हा या कुस्ती मैदानाच्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। एकंदरीतच पोलिसांनी जे आहे तर हस्तक्षेप करून पैलवान राक्षे याला मैदानातून बाहेर काढलेला आहे। मात्र सध्या जर बघितलं तर या ठिकाणी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। निश्चितपणे नेमका काय आक्षेप होता शिवराज राक्षेचा याच्याबद्दल काही कळतं आहे का? पंचांनी जो निकाल दिला आणि पॉइंट्स दिले त्यानंतर नेमकं असं काय घडलं ज्याच्यावर हा आक्षेप होता? संबंधित शिवराज राक्षे जो आहे तर त्याला हा पराभवच मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये तो माध्यमांशी देखील संवाद साधणार आहे। नेमकं त्याचा आक्षेप काय आहे थोड्याच वेळात समजणार आहे। कशा प्रकारे या सगळी परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवलं जात आहे? लाथ मारल्याचं आपण दृश्यांमध्ये सुद्धा स्पष्टपणे पाहिलं। सध्या या क्षणी काय परिस्थिती आहे? पोलिसांकडून कशा प्रकारे हा गोंधळ सावरला जातोय? नक्कीच आपण जर बघितलं तर आता शिवराज जो आहे तर तो माध्यमांशी संवाद साधतो आहे। त्याचा नेमका आक्षेप काय आहे तो जाणून घेणार आहे।
निश्चितपणे शिवराज राक्षे काही वेळातच माध्यमांशी बोलणार आहे आणि तिथपर्यंत एबीपी माझाचा कॅमेरा सुद्धा पोहोचतो आहे. कशा प्रकारे हा वाद झाला हे सध्या आपण पुन्हा एकदा पाहतो आहोत. रिमो दाखवायला लावलाय कुस्तीचा. अण्णांनी पण सांगितलं मुरली अण्णा काय बोलले रिमो दाखव कुस्तीचा. कुस्तीचा रिमो दाखवा. आम्हाला वर्षभर तयारी केली. वर्षभर तयारी आमची अशी व्हायची नव्हती ना. कुस्ती चित झालीच नव्हती. पंचांचा निर्णय चुकीचा आहे 100%. तुम्ही रिमो बघा आणि चेक करा. जर रिमो मध्ये जर मी माझी दोन्ही जर खांदे टेकले असेल तर मी इथनं निघून जातो. झाला होता पंच अन्याय निर्णय आमच्या पंच हे अन्याय करताय. पंचांना काय पंचाचा एकतरी पोरगा आहे का नीट. जर त्यांची जर खरी जर त्यांनी जर निष्ठावंत दाखवलं असतं तर त्यांनी जर त्याच्या कर्मचाऱ्याच्या पशीचे ना 100%. ऐका 2 मिनिटं हो हे बघा इथं न्याय देवताय न्याय देवताचं काय काम आहे. जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या. हे जे छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली असेल तर पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय. आम्ही बाहेर निघून जातो. पुन्हा बघा ह्याच्यावर अन्याय करू नका. त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आता मी घेऊन जातो. पुन्हा अन्याय करू नका. 5 मिनिट थांबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.